नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या मराठी रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण उरलेल्या भाकरीपासून चविष्ट झणझणीत असा खमंग नाश्ता बनवणार आहोत। हा हेल्दी पण आहे, तितकाच चविष्टसुद्धा आहे। तर इथे माझ्याकडे एक बाजरीची भाकर होती, त्याच्यापासून मी हा काला बनवला आहे। व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। चला आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे माझ्याकडे एक बाजरीची भाकर उरलेली आहे। आता ही आपण मोडून घ्यायची आहे। अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक याचा भुगा हा बनवून घ्या। तर मिक्सरमध्ये टाकण्याची आवश्यकता नाही, अगदी हाताने सहज हा भुगा बनवून तयार होतो। तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी अवघ्या 4-5 मिनिटातच हा भुगा बनवून मी तयार करून घेतला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर सर्वप्रथम कढईमध्ये 4 चमचे तेल आपण गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। असे अगोदर शेंगदाणे तळून घेतले ना की ते फोडणीमध्ये नरम नाही पडत, त्यामुळे तळून घ्यायचे। आणि एका वाटीत आता मी हे शेंगदाणे बाजूला काढून घेते। त्यानंतर या तेलामध्ये लगेचच अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि यामध्ये लगेच आपण एक 7-8 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या आहे। अशा चुरचुरीतच फोडणीमध्ये आपण हा काला बनवणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला होता, तो टाकून घेते। आता कांदा इथे गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडेसे वाटाणे घालणार आहेत। यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता, तुमच्या आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की घालू शकता। तर आता वाटाणे घातल्यावर सुद्धा ना इथे मी छान असं परतवून घेते हे वाटाणे तेलामध्ये। एक छोटा टोमॅटो मी इथे कापून घालते आहे। टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला आता ही फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। साधारणपणे 1 मिनिट मी ही फोडणी परतवून घेतली होती। आता आपण यामध्येच काही मसाले घालणार आहोत। सर्वप्रथम मी याच्यात अगोदर फोडणीमध्ये मीठ घालून घेते। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। एक छोटा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। परतवून घ्यायचं आहे हे मसाले सगळे फोडणीमध्ये, म्हणजे सर्व बाजूने एकसारखे हे लागतात। आता एक साधारणपणे एकदम 1 मिनिट तरी मी हे मसाले परतून घेतले। गॅसची फ्लेम लो ठेवा मसाले घातल्यावर। आता यामध्ये आपण बारीक केलेला भुगा टाकून घ्यायचा आहे आणि आता हे फोडणीमध्ये हा भुगा परतवून घेऊ आपण। अगदी 5 ते 10 मिनिटात हा भुगा बनून तयार होतो। याला कोणी भाकरीचे तुकडे पण म्हणतात, कोणी भाकरीचा चिवडा म्हणतं, कोणी भाकरीचा काला म्हणतं। आमच्याकडे इथे भाकरीचा काला असं वापरलं जातं। हा काला तुम्ही कढीबरोबर, ताकाबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतात। आता सगळ्यात शेवटी ना आपण तळून जे शेंगदाणे घेतले होते ना ते मी यावर वरून घालते। कोथिंबीर घालायची मस्त बारीक कापून आणि लगेचच अगदी 10 मिनिटात बनून तयार झाला इथे आपला उरलेल्या भाकरीपासून काला। तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। कोथिंबीर घातल्यावर मिक्स करून घ्यायची आहे सर्व कोथिंबीर ही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।